नमस्कार, जय श्रीराम. नवीन ब्लॉग, नवीन दिवस, सर्वांचे स्वागत. आणि आज आहे रविवार आणि बाप्पांच्या आगमनाचा दिवस आहे आज 5वा. तर काही फ्रेश वगैरे होऊन आलेलो आहे गावात. येऊन बाप्पांचं पहिलं दर्शन घेतलं आणि आपला ब्लॉग चालू केला. तर काही आजच्या दिवसाचं जो रुटीन असेल तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चला या. सगळ्यात पहिले तुम्हाला जेवणाचा मेनू दाखवतो. छोलेची भाजी आहे, त्यानंतर गरमागरम पुलाव आहे आज, आणि गाईज बघा डाळ ज्यांना लागते त्यांना, त्याबरोबर पापड आहेत. हे बघा सॅलड बनवायची, आणि सॅलड अजून बनवायला घेतलेली, एकदम ताजा ताजा रेडी एकदम बनवायला ताजा ताजा. त्यानंतर चपात्या पण आहेत गाईज, आणि असा जेवणाचा मेनू. आणि बसले जेवायला मी स्वीट डिशमध्ये चमचम घेतला आहे. तर घेऊया चला जेवण गाईज पहिले. तर गाईज आता आराम करायचा टाईम झाला आहे. आलो आहे घरी. आता जरा वेळ आराम करतो. आराम केल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी भेटतो, कारण उठलोच मी एवढा लेट, जाऊन डायरेक्ट बसलो जेवायला. जेवून आता आलो, परत झोपतो संध्याकाळी. आता चला. झोपलोच होतो तेवढ्यात भाऊ लोकांचा फोन आला का आमच्या बाप्पांच्या दर्शनासाठी येतात बोलतात. तर आता परत चाललो आहे घरी. तर आता त्यांच्याबरोबर जरा बसतो वगैरे, दर्शनासाठी आलेत तर आता काय त्यांना नाही थोडी बोलणार आहे या टायमाला, नको. तर आता चला त्यांच्याबरोबर जरा गप्पा वगैरे मारतो, आणि मग आता कसाला झोपायला भेटते. आता वाजले काहीतरी 4:30 वगैरे वाजलेत. तर चला येईल ना. पण पहिला आपण म्हणजे आम्ही लोक आलो एका दुसऱ्या आपल्या भाऊकडे बघा, ईश्वर भाऊकडे आलो आम्ही सगळे. तिकडून मग आमच्या घरी जाणार आहे. बसलो आम्ही गप्पा मारत सगळे गाईस. तिथून आल्यावरती आमच्या घरी आलो आहे. व्हिडिओचं क्लिप काढली नाही मी, कारण त्यांचा पाहुणचार करत होतो नानाने मी, तर फोटो काढलाय फक्त. घरी आलो आहे बघा, बसलो आहे नाश्ता करा. संध्याकाळचा चॉकलेट सोनपापडी घेतलेली आहे, आणि कॉफी आहे, आणि फ्रेग्रन्सवाली कॅन्डल लावली DIY मधली, एक नंबर आहे. व्हॅनिलावाला खतरनाक, पूर्ण घरात फ्रेग्रन्स झालेला आहे. तर आता घेतो कॉफी पिऊन, मग गावात जाऊ आपण परत एकदा. संध्याकाळचा आपला जो आरती वगैरे असते ते आहे, नंतर मग जेवायचं वगैरे, नंतर मग थोडा वेळ तिथे थांबून वगैरे येणार आहे. चला घेतो कॉफी पिऊन आता. आणि गाईज आज 5 दिवसाचे बाप्पा विसर्जनासाठी निघालेत बघा. जल्लोष चालला आहे सर्वांचा, आणि बाप्पाला नाचत वाजत गाजत निरोप देत आहे सगळे. आता ना बाप्पाला नैवेद्य दाखवायला घेतलाय, गुलाबजामुन गोड नैवेद्य. पाणी सोड, पाणी. आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवते बाप्पाला. गाईज ही आमची आजची बड्डे गर्ल. घरी आलोय कारण ना पार्सल आलेलं आहे बघा. हे पार्सल या मशीनी मागवलेल्या मी कापूरच्या. घरात कसं एकदम चांगला असा फ्रेग्रन्ससाठी कापूरच्या अशा मशीनी मागवलेल्या, त्यासाठी तर ऑर्डर आली. आता ते घ्यायला चाललो. तर चला आता जातो, आणि तिच्या बड्डेसाठी जो गिफ्ट आणलेला तो गिफ्ट घ्यायला आलो आहे, कारण आता बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे बघा. तर आता घेऊन जातो घरी. चला गावात नानाच्या इथे. तर गाईज बघा, मोदकवाला केक आणला आहे, बाप्पा आहेत म्हणून स्पेशल केक. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Yuga. Happy birthday to you. दिल ये आए, बार बार दिल ये गाए.
हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। मी काय म्हणतो तिला दे आवडला का? कसा आहे? जोरात जोरात बोल. जेवणवाड्याच्या म्हणजे गाईमध्ये तुम्हाला मेनू दाखवायचा राहून गेला. तर आजचा मेनू बघा काय आहे. फ्राय राईस आहे, व्हेज फ्राय राईस आणि ग्रेव्ही आहे आणि पनीर चिल्ली हे बघा. आणि ज्यांना कोणाला भाजी वगैरे पाहिजे तर भाजी पण आहे, भाकऱ्या पण आहेत, सगळाच आहे. आणि आता लास्टचीच पंगत बसली आणि आम्ही बसणार आता जेवायला. बघा पनीर चिल्ली, सॉरी पनीर ग्रेव्ही, पनीर चिलीची ग्रेव्ही आहे. हां पनीर वेगळं आहे, ते फुगतानंतर म्हणजे आधीच बनवून पहिल्याच बनवून ठेवलं कसं ते फुगतं, म्हणून आपण कसं हे अलग अलग बनवून ठेवलं आहे. काम 25 आहे. तुम्हाला जेवायला बसल्यावर दाखवतो सगळा मेनू. स्वीट डिशमध्ये गुलाबजामुन आहे. गाईज या जेवायला आजचा मेनू बघा. भाकरी, फ्राय राईस, पनीरची ग्रेव्ही, गुलाबजाम आणि पापड आहे. गाई जाता आलेलो आहे मी घरी. फुल जेवलो एकदम भारी. पण ना सध्या कंटाळा आला आहे व्हेज खाऊन खाऊन, कारण व्हेज आपल्याला जमत नाही. आता जमवावं लागेल थोडे दिवस, घरी बाप्पा आहेत बोलल्यावरती. तर काही तिकडं आता सगळे जमले. आता डाव बसेल जुगाराचा, त्यानंतर मजा मस्ती चालू होईल, जागरण. पण मला आले झोप, त्यामुळे मी आलो आहे घरी. तर आता आजचा दिवसाचा ब्लॉग आपण करू इथेच एंड. उद्या भेटू नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, जय श्रीराम, गुड नाईट.